नमस्कार मित्रांनो, मी दीपक काळजे तुमचं आपल्या चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे। आता मी तुमच्यासाठी पोलीस भरती ठाणे ग्रामीण याची प्रश्नपत्रिका जे आपलं मॅथ आणि रिजनिंग आहे त्याचं मी तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व्ह करून देणार आहे आणि ते कशा पद्धतीने सोडायला पाहिजे होते ते तुम्हाला मी सांगणार आहे। चला मग आपण पहिला प्रश्न बघू कशावर आला आहे। या पहिला प्रश्न मित्रांनो, आपल्याला एक पुस्तक आहे आणि त्या पुस्तकाचा भाग काही वाचला आहे, काही वाचायचा बाकी आहे, काही पाणी बाकी आहे। तर एकूण पाणी किती आहे ते विचारायला आपल्याला प्रश्नामध्ये, जर तुम्ही प्रश्न जर नीट वाचला तर। जर आता मी तुम्हाला सांगतो, हे एक पुस्तक आहे, हे पुस्तक आहे, त्याने काय सांगितले 5/9 भाग व 68 पाने वाचून झाल्यावर, म्हणजे या 9 पानातून 5 पानं आणि 68 पाने वाचून झाल्यावर 92 पाने उरतात। म्हणजे त्याच्याजवळ इतके 5/9 भाग आहे प्लस 68 पाने प्लस 92 पानं आहे, म्हणजे एकूण आहे। तर त्या पुस्तकात एकूण किती पाने आहेत, म्हणजे यांची बेरीज केली तर आपल्याला एकूण पानं समजते किती बघ। तर आपल्याला किती सांगेल त्यानं 5/9 भाग, म्हणजे आपण याचे 9 भाग करून घेऊ बघा पुस्तकात। 1 2 3 4 5 6 7 8 9 1 2 3 4 5 6 7 8 9 हे 9 भागातून काय म्हणतो तो 5 भाग वाचले। आता इथपर्यंत वाचून झाले त्याचं, हे 5 भाग उरले किती भाग, 4 भाग, म्हणजे 4 भाग वाचायचे बाकी आहे। एका पुस्तकाचे 5/9 भाग व 68 पाने वाचून झाल्यावर 92 पाने उरतात। म्हणजे या 9 भागातून 5 भाग तर झाले, तर 4 भाग बाकी आहे। 4 भाग म्हणजे हे 68 प्लस 92, 4 भाग। तर आपण यांची बेरीज करून घेऊ। 10 चला 10 16 160, म्हणजे 4 बरोबर 160 आहे। तर 9 बरोबर किती असेल, तिरकस गुणाकार करून घ्यायचा, यांचा तिरकस गुणाकार करून घ्यायचा। 160 गुणिले 9 भागिले 4, 4 1 4 4 चौक 16 40, 9 चौक 36 360, म्हणजे आपले एकूण पाने किती आहे 360। हे पहिल्याचं उत्तर आपलं डी आहे। चला मित्रांनो, दुसरा प्रश्न बघू आपण। चला मित्रांनो, आपल्या 2 नंबरच्या प्रश्नामध्ये दिले एक चौरस आहे, चौरसाची बाजू दुसऱ्या चौरसाच्या 30 सेमी मापाच्या कर्णाशी एकरूप आहे। तर त्या दोन्ही चौरसाच्या क्षेत्रफळाबाबतचे अयोग्य विधाने खालील पर्यायातून कोणते। आपल्याला 2 चौरस दिले, या पहिला चौरस त्याची 30 सेमी बाजू दिली। आज चौरसाचे क्षेत्रफळ, चौरसाचे क्षेत्रफळ काय आपल्याला, बाजूचा वर्ग, चौरसाचे क्षेत्रफळ बाजूचा वर्ग, म्हणजे जर 30 सेमी बाजू आहे, एका चौरसाची बाजू आहे दुसऱ्या चौरसाच्या 30 सेमी मापाच्या कर्णाशी एकरूप आहे, म्हणजे याची 30 सेमी आहे पहिला। तर याचं बाजूचा वर्ग आहे की नाही, 30चा वर्ग काय येईल 3 9 914 सेमी, म्हणजे पहिला याचं पहिल्याचं क्षेत्रफळ येईल 914 सेमी। तर त्याचं काय नाही, हे 30 सेमी कर्ण आहे, म्हणजे हा जर आपण कर्ण धरला तर तिरकस गुणाकार आहे की तिसरा या 30 सेमीचा कर्ण आहे। तर यांच्या बाजू केव्हा बी याच्यापेक्षा कमी असतील कर्णापेक्षा, या दोघीच्या बाजू सारख्या। आणि मित्रांनो, दुसरं सूत्र आहे चौरसाचे क्षेत्रफळाचं, दुसरं सूत्र आहे कर्ण वर्गमुळात 2 गुणिले, हे दुसरं सूत्र आहे वर्गमुळात 2 गुणिले कर्ण, म्हणजे वर्गमुळात 2 गुणिले 30 आपलं हे चौरसाचं क्षेत्रफळ। आता आपण याच्यावर बघू बरं, पंच आपले बरोबर आहे, दोन्ही चौरसाचे क्षेत्रफळ समान नाहीत, हे बरोबर आहे समान नाही आहे। याचं काय आहे 900 पहिल्याचं, दुसऱ्याचं काय आहे वर्गमुळात 2/30 आहे, म्हणून हे बरोबर आहे। आता एक याच्यात आहे म्हणून एक कट होईल, यापैकी नाही हो। दोन्ही चौरसाचे क्षेत्रफळ समान आहेत, म्हणजे हे चुकीचं आहे। आपल्याला काय सांगितलं अयोग्य, म्हणजे 2 कशात आहे पर्याय याच्यात आहे,
आणि हिच्यात नाही, हे बी कट झालं. दुसऱ्या चौरसाचे क्षेत्रफळ पहिल्या चौरसाच्या क्षेत्रफळाच्या निमपट आहे. आता इथं निमपटने दिले आडी 900 आणि आडी वर्गमुळात 2 आहे. आता वर्गमुळात 2 कशी असतात, 1/2 असतं, निम्मे असतो, म्हणजे येऊ शकत नाही. नंबर 14, पहिल्या चौरसाचे क्षेत्रफळ दुसऱ्यापेक्षा 900 सेमीने जास्त आहे. पहिल्या चौरसाचे क्षेत्रफळ दुसऱ्यापेक्षा 900 सेमीने जास्त आहे. जर पहिलाच 900 असेल तर हे काय ना काही असेल, म्हणजे वर्गमुळात 2/3 हे याच्यापेक्षा 900 असू शकत नाही, म्हणजे हे बी कन्फर्म चुकीचं आहे. म्हणजे 2 आणि 4 हा पर्याय आपला बरोबर आहे, म्हणजे बी बरोबर आहे आपलं. आणि दुसऱ्या चौरसाचे क्षेत्रफळ पहिल्यापेक्षा 450 सेमीने कमी आहे, बरोबर. म्हणून आपलं उत्तर नंबर 2. चला 3 नंबरचा प्रश्न बघू. 3 नंबरच्या प्रश्नामध्ये मित्र आपल्याला असं दिले, हे समीकरण दिले 2 आणि यांचं नेमकं एक्झॅक्ट याचं उत्तर आहे. याचं उत्तर हे कसं, आपल्याला a मायनस बी ए प्लस बी बरोबर एचा स्क्वेअर वजा बीचा स्क्वेअर, हे अशा पद्धतीने याचं उत्तर सुटतं. आता डायरेक्ट आपण हे सोडू. ए प्लस बी छेद पी गुणिला 1 वजा पी छेद पी. आणि जर हे 3 नंबरचं सीचं जर आपण बघितलं, 1 छेद पी स्क्वेअर वजा 1, हे 2 उदाहरण आपले सोडायचे. नंबर 1, इथं गुणाकार आहे, म्हणजे समोरच्याचा गुणाकार होईल. या पीचा गुणाकार केला तर पीचा स्क्वेअर होईल, छेद या 1 या दोघी या 1 वजा पीला गुणून घ्यायचं. 1 1 वजा 1 पी, इथं 1 पी येईल प्लस. आता या प्लस पीनं एनले गुणून घ्यायचं. हे बेसिक राशीमध्ये बेसिक आहे, बेसिक तुम्हाला माहिती पाहिजे. तुम्हाला जर माहिती नसलं तर आपल्या बेसिकचे जे लेक्चर आहे ते करा तुम्ही, त्याच्यात तुम्हाला नक्की समजेल. या पीनं गुणून घ्यायचं, पी या प्लस आहे, या प्लस आहे म्हणून प्लस पी, पी पी या प्लस मायनस म्हणजे मायनस आहे, मायनस पी स्क्वेअर. 2 पी होतील ना, म्हणजे पी गुणिला पी, पीचा स्क्वेअर. आता ह्या पी जाईल, या प्लस आणि मायनस चालला जाईल, उरला काय वजा 1 पी स्क्वेअर पी स्क्वेअर, हे उरला. जर हे सोडवलं आपण नंबर सीचं, तर इथं आपल्याला समान छेद समान करण्यासाठी गुणावं लागेल, म्हणजे पी स्क्वेअरनं गुणावं लागेल. जर पी स्क्वेअरनं गुणला आपण तर इथं बी 1 पी स्क्वेअर येईल, 1 पी स्क्वेअर, पी पी पी, तसंच मायनस 1 मायनस पी स्क्वेअर, म्हणजे याचं बी उत्तर आपलं बरोबर येतं आहे आणि याचं बी उत्तर बरोबर येतं आहे, म्हणून आपलं हे पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. चला मित्रांनो, आपल्याला आता या प्रश्नामध्ये दिले 3 व्यक्ती आहे आणि त्यांची सरासरी वया दिली आपल्याला, म्हणजे सिया व निशा यांची सरासरी वय आहे 29. आपण लिहून घेऊ, सिया आणि निशा यांचं सरासरी 29, म्हणजे गुणिला 2 बरोबर किती येईल 58. ओके. नंतर काय, लीना प्लस सिया यांचं सरासरी वजन आहे 26, म्हणजे गुणिला 2 52. नंतर दिले आपल्याला निशा प्लस लीना बरोबर यांचं एकूण वय दिले, म्हणजे सरासरी दिली, म्हणजे 25 सरासरी असू शकते यांची. डायरेक्ट आपण 49 लिहू त्यांचं. आणि तिघांपैकी सर्वाधिक असलेले वजन व सर्वात कमी असलेले वजन यातील फरक काढणे, म्हणजे आपल्याला याच्यात सर्वात वजनानं कोण जास्त आहे आणि सर्वात वजनानं कमी कोण आहे, त्यांच्या वजनामध्ये किती फरक आहे तो ते उत्तर काढायचं आपल्याला. जर आपण तिघीची बेरीज जर केली, सर्वात पहिले आपल्याला 2 गुन्हेला, हे गुन्हेला कोण घेतोय, प्रत्येक जण 2 व्यक्ती आहे. सिया पण 2 आहे, लीना पण 2 आहे
आणि निशा पण 2 आहे. मग त्यांचं नाव लिहून घ्या आपण. सिया अधिक निशा अधिक लीना बरोबर 58 प्लस 52 प्लस 50 प्लस. जर यांची बेरीज केली तर 160 येते. आता हे 2 गुन्हेला आहे, एक गुन्हेला आहे की नाही इकडे जातील तर भाग्याला जातील. हे गुन्हेला आहे इकडे भाग्याला जातील. हे 2 गुन्हेला आहे इकडे जातील तर भाग्याला जातील. म्हणजे 2 राहिले 80. म्हणजे तिघीची वयाची बेरीज 80 आहे. किती? 80. तिघीची वयाची बेरीज 80 आहे. तर आपल्याला काय दिले? निशान लीना. आता निशान लीना आहे यांची वयाची बेरीज काय दिली आपल्याला? 50. हे 50 दिले. तर सियाचं वय काय असेल? आता सिया अधिक 50 बरोबर किती? 80 आहे. म्हणून हे प्लस हे तिकडे होतील तर मायनस 50 म्हणजे उत्तर येईल 30. हे 30 आपल्याला सियाचं वय आलं. हे इथं सिया हिचं आलं 30. आता निशाचा कळव. निशाची जी बेरीज आहे 50, सियाचं वय आलं 30. तर आता आपल्याला हिच्यात किंमत टाकण्या पडतील काही. आता सिया आणि निशा. आता आपल्याला सियाचं वय आलं 30. आता सिया कुठं? इथं. इथं सिया इथं पण आहे. जर सिया जर इथं 30 आहे तर लीना किती असेल? आणि यांची बेरीज आहे 52. म्हणजे या 52 मधून आपल्याला सियाचं वय वजा करणं पडेल 30. आपलं उत्तर येतं 22. म्हणजे जे लीनाचं वय आहे ते 22 आलं. लीना 22. आणि यांची बेरीज आपल्याला 80 सांगितली होती. म्हणून या 80 मधून आपल्याला 30 वजा करायचे किंवा हिच्यात बी किंमत टाकू शकता तुम्ही. म्हणजे 80 मधून आपल्याला वजा काय करायचे? 30 आणि 22 किती झाले? 52. 8 7तून 5 गेले 2 28. म्हणजे या निशाचं वय 28. आता सर्वात मोठा कोण आहे? सिया. सर्वात लहान काय? लीना. यांचा फरक कितीचा आहे? 8. म्हणून आपलं उत्तर काय? 8 kg. चला मित्रांनो 5व्या क्रमांकाचं गणित बघू. 5व्या क्रमांकामध्ये आपल्याला हे वजन माप दिले. तुम्हाला सर्व वजन माप माहिती पाहिजे. किलोग्रॅम कशाला म्हणता? 1000 किलोला 1 किलोग्रॅम काय म्हणता? हे तुम्ही आपल्या चार्टमध्ये दिले मी तुम्हाला. ते सर्व पाहून तुम्ही हे स्वतः उदाहरण सोडता. याचं उत्तर क्रमांक आहे आपलं सी आहे. 1 आणि 4 आहे. म्हणजे 12 किलोग्रॅमला 175 डेगाग्रॅम म्हणता आणि 135 डेगाग्रॅम बरोबर. हे दोघी समानता आहे. त्याच्यामुळे हे उदाहरण तुम्ही स्वतः 1 किलोग्रॅम, डेका, लिटर, मीटर यांचं सरासरी असतं ते स्वतः पाठ करून घ्यावे. आता चला आपण 6व्या नंबरच्या याच्यावर जाऊ. 6व्या उदाहरणामध्ये आपल्याला सरासरी वर उदाहरण विचारले. त्याचं म्हणणं कसं आहे? 100 विद्यार्थी आपल्याला आणि त्यांचं सरासरी गुण आहे 50. म्हणजे विद्यार्थी आपल्याकडे 100 आणि गुण आहे 50 मिळाले. म्हणजे एका महाविद्यालयात 100 विद्यार्थ्यांना सरासरी 50 गुण मिळाले. म्हणजे त्यांचा एक जर गुणाकार केला तर एकूण गुण येतील. परंतु फेरतपासणीनंतर असे आढळले की एका विद्यार्थ्याला 69 गुणाऐवजी 87 गुण दिले गेले. म्हणजे 69 द्यायचे होते ते 87 दिले गेले. म्हणजे शिल्लक दिले व ते किती शिल्लक दिले? 18 गुण शिल्लक दिले. जर यांची वजाबाकी केली तर 87 मध्ये 18 गुण शिल्लक दिले गेले. तर त्या 100 विद्यार्थ्यांच्या गुणांची अचूक सरासरी काय? म्हणजे जे 50 सरासरी होती पण त्यांचं म्हणणं झालं की म्हणून 18 गुण एका विद्यार्थ्याला शिल्लक दिले व म्हणजे जे 69 गुण द्यायच्या ऐवजी 87 गुण दिले गेले. म्हणजे 18 प्लस शिल्लक दिले गेले. मग किती विद्यार्थी होते आपल्याकडे? 18 गुण शिल्लक आहे तर आपल्याला 50 सरासरीपेक्षा 18 भागेला 100 विद्यार्थी. जर भागाकार कधी गेला तर आता इथे 2 शून्य 1 2 आणि 0.2 18 0.18 एका जणाची सरासरी वजा करणे पडेल आपल्याला. शिल्लक दिले होते म्हणजे ज्या 50 मधून हे जे 50 सरासरी आहेत त्याच्यातून 0.18 वजा करणे पडते. 2
8, 10तून 8 गेले 2, 9तून 1 गेला 8, 9तून 0 गेला 9, 4 इतर. म्हणजे इथं आपण आजचा घेतो वजी वजाबाकी तुम्ही शिकून घ्या. 49.82 उत्तर आहे आपल्याचं 1 नंबर. आता इथं आपल्याला एक चौरस एक आयत दिले. हिच्यात आपल्याला या उदाहरणामध्ये चौरसाचं क्षेत्रफळ माहिती पाहिजे आणि वर्तुळाचं क्षेत्रफळ माहिती पाहिजे, तेव्हा आपल्याला हे उदाहरण झालं. इथं आपल्याला ABCD चौरस असून BC B व C हे 4 सेमी आहे. हे 4 सेमी दिले. छायांकित भागाचे क्षेत्रफळ काढा. म्हणजे जे आपल्याला छायांकित करेली हे त्या भागाचं क्षेत्रफळ काढणं आपल्याला. पहिले आपण चौरसाचं क्षेत्रफळ काढून घेऊ. चौरसाच्या क्षेत्रफळाचं सूत्र काय आहे? बाजूचा स्क्वेअर. बाजूचा स्क्वेअर म्हणजे 4चा स्क्वेअर काय येईल? 16, म्हणजे 14 सेमी येईल. चौरसाचं क्षेत्रफळ काय येईल? 16 14 सेमी येईल. नंतर वर्तुळाचं क्षेत्रफळ काढणे आपल्याला. आता जर ही बाजू जर या काय राहील व्यास या किती दिले 4 सेमी, म्हणजे त्रिज्या किती 2 येईल, याच्या निम्मे. तर आपल्याला वर्तुळाचं क्षेत्रफळाचं सूत्र काय आहे? पाय स्क्वेअर वर्ग 22/7 गुणिला आरचा स्क्वेअर म्हणजे 2चा स्क्वेअर काय 4, म्हणजे 22/7 गुणिला 4 असं येईल ते. आता आपण यांचा गुणाकार भागाकार करून घ्यायचा. 22/7 म्हणजे 3.14 असता गुणिला 4 असं बी चालतं. म्हणजे या पाय जो आहे तो 22/7 बी घेता येतो आणि 3.14 यांचाच गुणाकार भागाकार केला की 3.14 येतो. म्हणून आपण गुणून घेऊ. 3.14 गुणिला 4, 4 चौक 16, 1 4 1 4 1 5 4 3 12, म्हणजे वर्तुळाचं क्षेत्रफळ आपल्याला चौरसाचं किती 16.00 आणि वर्तुळाचं क्षेत्रफळ किती आहे 12.56. याच्यातून वजा करायचं. 10तून 6 गेले 4, 9तून 5 गेले 4, 5तून 2 गेले 3, 0 0, म्हणजे आपलं उत्तर काय येईल 3.44 सेमी, म्हणजे 7चं उत्तर आहे बी. हे असं सोडायचं होतं मित्रांनो. चला आपण 8व्या क्रमांकाचं उदाहरण बघू. याच्यामध्ये आपल्याला ही आकृती दिली. आकृतीवरून आपल्याला उदाहरण सोडायचं आहे. आता आकृतीमध्ये नेमकं काय विचारलेलं आहे आणि काय त्याचं उत्तर आहे ते तुम्हाला मी सांगतो बरोबर व्यवस्थित. हे आता बेसिक आहे मित्रांनो. हे लंब आता GH आहे, लंब आहे EF ला, म्हणजे AB हा रेषाखंड आहे, त्रिकोण समांतर आहे ते एकमेकाला. हे तुम्हाला बेसिक माहिती पाहिजे. आता काय सांग सोबतच्या आकृतीत AB बरोबर रेखा CD हे समांतर आहे. हे समांतरचं चिन्ह असतं म्हणजे हे समांतर आहे. तर कोण RGC या दिले आपल्याला RGC 50 असेल तर कोण M कुठे M कोण SFA या वजा PEA, म्हणजे याच्यातून या वजा करायचा आपल्याला. चला मित्रांनो आपण सोडवू. आता आपल्याला जी माहिती दिली मित्रांनो ते तुम्हाला बेसिक माहिती पाहिजे. आता जर या 50 आहे तर डिक्टो या 50 असेल आणि ह्या जो कोण आहे हे लंबरेषा आहे आणि हा एक कोण आहे यांची या दोघीची बेरीज 180 असते. या इथून तर इथपर्यंत 180 बेरीज येते. म्हणून हे 50 आपण वजा करू. उरले किती 130. 130 आले. आता याचा 130 आहे आणि ह्या सुद्धा आणि आपल्याला दुसरा सांगितले PEA याचं माप काय आहे. याचं जर 50 असेल याचं बी 50 असेल, याचं बी 50, याचं पण 50, म्हणजे सोबतच्या कोमाचे पण 50 असतात. या 130 मधून आपल्याला हे 50 जावळायचे. उरले किती 80.
म्हणजे आपलं उत्तर जो कोण आहे यांच्या वजाबाकी करून सांग काय उत्तर देतं 80 येईल उत्तर नंबर बी. हे बेसिक मधलं आहे मित्रांनो, एकदम बेसिक आहे. हे रेषाखंडाचं तुम्हाला माहिती पाहिजे भूमितीवर. आता उदाहरण क्रमांक 9 याच्यात आपल्याला काय दिले, ही आकृती दिली, त्या आकृतीवरून आपल्याला अभ्यास करायचा आहे आणि कोणचे उदाहरणं योग्य आहे ते पाहणे आपल्याला. आता सोबतच्या एक्स आणि वाय या दोन्ही प्रतलाचे निरीक्षण करून खालील पैकी योग्य विधानी पर्याय शोधा. हे आपल्याला एक प्रतल दिले, हे दुसरं दिले, त्या प्रतलाचं नाव आहे एक्स, याचं आहे वाय, हे प्रतल आहे. आता आपण पहिलं उदाहरण बघू. बिंदू एफ बी सी हे भिन्न प्रतलातील बिंदू आहे. भिन्न म्हणजे अलग अलग. आता एफ बी व सी हे भिन्न आहे का, एकच प्रतल आहे म्हणून हे उदाहरण आपलं पहिला नंबरचं चूक आहे. दोन्ही प्रतले छत्तात ते रेषा तयार होते. आता या प्रतल नंबर 1 आणि 2 या रेषा सुद्धा देईल आपल्या छत्तांना, म्हणजे आपलं 2 नंबर पर्याय बरोबर आहे. बिंदू ए व जी आणि ई एकाच प्रतलातील नेकरेषीय बिंदू आहे. बरोबर, हे जर रेषा मारली तर नेकरेषीय तयार होतं आपल्याला, म्हणजे एकाच प्रतलामध्ये ना, हे बी बरोबर आहे आपलं 3 नंबरचा. दोन्ही प्रतले परस्परांशी समांतर आहे. हे समांतर नाही आहे, एकामेकाला छत्ता आहे म्हणून हे उत्तर नाही आपलं, म्हणजे आपलं 2 आणि 3 नंबरचं उत्तर म्हणजे बी ऑप्शन बरोबर आहे आपलं. चला मित्रांनो 10व्या क्रमांकाचं बघू. या जर प्रश्न बघला तर आपल्याला काय दिले, एक शेजारी आकृती दुमटून घन म्हणजे घनावर दिले आपल्याला. एक घन जर तयार झाला तर 5 या अंक असलेल्या पृष्ठभागाच्या लगतच्या पृष्ठभागावर कोणता अंक येणार नाही. म्हणजे आपल्याला इथं असं दिले, इथं असं देण्यात आलंय आपल्याला, या 5 अंक आहे आणि जर घन बनवला तर त्याच्या शेजारी लगतच्या पृष्ठभागावर कोणता अंक येणार नाही, म्हणजे त्याचा शेजारी यायला नको बघ. आता या 5 आहे, त्याच्या शेजारी 6 आहे म्हणजे 7 येणार नाही. त्याच्या शेजारी 2 पण आहे, जर आपण कधी जोड घन कधी तयार केला तर 2 पण येतो, 4 पण येतो, 3 तर शेजारी आहे म्हणजे 3 तर कट झाला, 4 पण कट झाला, 2 पण कट झाला, राहिला 1. हे एकामेकाच्या विरोधात येतो, हे 4 आणि 2 एकामेकाच्या विरोधात येतो, 6 आणि 3 एकामेकाच्या विरोधात येतो, म्हणजे उत्तर आपलं पर्याय क्रमांक 2. हे एकदम बेसिक आहे, हे बेसिक माहिती पाहिजे आपल्याला की याच्या मागे जर 5 आहे, 5च्या विरुद्ध कोण असेल, 1 असेल, 2च्या विरोधात 4 असेल, 6च्या विरोधात 3 असेल. चला मित्रांनो 11 नंबरचं उदाहरण बघू. या 11व्या प्रश्नामध्ये मित्र आपल्याला दिले वार काढायचा आहे, वार मराठी भाषा दिन. आता मराठी भाषा दिन माहिती पाहिजे, मराठी भाषा दिन नाही माहिती असला तर वार काढता येणार नाही. आता मराठी भाषा दिन या 27 फेब्रुवारी आहे. तर आपल्या 2006चा पहिला दिवस हा शुक्रवारी येतो, म्हणजे 2006 1 जानेवारी 2016 या काय आहे शुक्रवार. तर 2017 सालचा मराठी भाषा दिन म्हणजे आपल्या 1 वर्षानंतर आणखीन तो फेब्रुवारी महिन्यातला दिवस काढायचा आहे. तर 1 जानेवारी 2017ला आपला वार कोणता येईल, जर लीप जर वर्ष नसेल तर फक्त शुक्रवारचा काय झाला असता आणि शनिवार झाला असता, पण लीप वर्ष आहे त्याच्यात 1 दिवस आपला वाढतो. 2016 हे लीप वर्ष आहे, फेब्रुवारी महिना या 29चा येतो 2016 मध्ये, म्हणून 1 दिवस आणखी शिल्लक वाढी, म्हणजे शुक्रवारचा काय होईल, शनिवार रविवार होईल, म्हणजे या आपल्या 1 तारखेला काय येईल, रविवार. तिथून आपले किती दिवस येत आहे, +7 म्हणजे आपला 31चा महिना आहे, म्हणजे ते 30 दिवस. या 1 तारखेचा आता वार झाला आहे शनिवार, रविवार झाला आहे आणि फेब्रुवारीचे 27 दिवस. आता याला 7 जर भागला 7 चौक 28 उरले किती 2 दिवस आणि 8 27 दिवस आहे, म्हणजे 1 दिवस टाकणं पडेल याच्यात, राहिला 1 दिवस, म्हणजे आपला 1 दिवसच सरकेल पुढे वरती. जर याची तुम्ही बरोबर बेरीज केली की तुम्हाला बरोबर उत्तर येईल, 1 दिवस पुढे जाईल. म्हणजे आपला जर 1 तारखेला रविवार होता तर 1 प्लस ॲड करायचा सोमवार, म्हणजे उत्तर सोमवार येईल आपलं. हे कसं केलं तुम्हाला माहिती आहे ना, लीप वर्ष होता आपला 2016, त्यात 1 दिवस वाढतो. जर लीप नसलं तर शुक्रवारचा आपला 1 जानेवारीला कोणता वार असता, डायरेक्ट शनिवार असता, पण तो रविवार झाला का बरं, लीप वर्षाचा 1 वार त्यात ॲड झाला. आता 1 तारखेचा रविवार आहे तर आपण
पहिल्या महिन्यात 1 तारीख तर धरल्या गेली त्याच्यामध्ये, मग 30 दिवस धरले पाहिजे. 30 आणि 27 दिवस यांची जर बेरीज केली तर यांची बेरीज येते 57. 57ला 7 भागा, 7 दिवसानं हप्ता रिपीट होतो. 7 7 1 7 8 56, 7 8 56 वर लागेल 1, म्हणजे 1 दिवस ऍड होईल तिच्यामध्ये. या रविवारचा काय होईल, सोमवार होईल, असं उत्तर त्याचं. चला 12व्या क्रमांकाचं बघू. 12व्या प्रश्नामध्ये आपल्याला असं दिले, या संख्या दिले, हे अंक एकदाच वापरून तयार होणारी मोठ्यात मोठी संख्या. आता मोठ्यात मोठी काय होईल, सर्वात आपण जर घेतला 8, त्याच्यानंतर 6 घ्यायचा, त्याच्यानंतर 5 घ्यायचा, त्यानंतर 4 घ्यायचा, नंतर 0 घ्यायचा. जर 0 घेतला असता आणि 4 घेतला असता तर कमी झाली असती संख्या, म्हणजे 86,540 झाले. म्हणजे उतरत्या क्रमांक घ्यायची, मोठ्यात मोठी घेणे असली तर, आणि लहान्यात लहान घेणे असली तर. आता 0 जर घेतला तर सर्वात लहान येऊन जाईल, म्हणजे संख्याच नाही होणार. म्हणून इथं 4 घेणं पडेल, मग 0 घेणं पडेल, मग 5 घेणं पडेल, मग 6, मग 8. ही झाली लहान्यात लहान, हे मोठ्यात मोठे संख्या. यांच्या बेरजेच्या आता यांची बेरीज करू, आणि निमपटीची दीडपट म्हणजे किती. आता यांची बेरीज करू. 8 10 10 8 10 चला 1, 10 1 11, चला 1, 6 1 7, 8 4 12, म्हणजे उत्तर आलं आपलं. काय सांगितलं, बेरीज. बेरजेच्या निमपटीची, आता याची निमपट आणि त्याची दीडपट, असं करायचं. आता याची निमपट म्हणजे याला भाग पडून 2 आपल्याला. बेक बे, बेसक 12, हे 7, बेत्रिक 6, म्हणजे 6 आले, मग 3 आले, उरला 1. 5 10, 0 0 4, म्हणजे याची निमपट काय येईल, 12,000. यांची 12,708 मधून 6,000 63,504 आले. 1,86,000 आणि 40,000ची बेरीज झाली 1,27,000, आणि त्याची निमपट केली आपण एवढी. आता ही निमपट आली, त्याची दीडपट करण्यासाठी आपल्याला काय करणं पडेल, याची 3 भाग करणे पडतील. हे आले आता याची निमपट. याचा जर बेरीज केली मित्र, आता पुन्हा आपण मी बेरीज करू, कारण की आपल्याला भागाकार बरोबर जमत नाही, बेरीज बरोबर करू. 0 1 8 10, चला 1 11, चला 1 7 आणि 12, म्हणजे उत्तर आलं आपलं 1,27,108. यांची बेरीज केली आपण, हे सर्वात मोठा संख्या आणि लहान संख्याची. आता यांची निमपट म्हणजे भागेला 2, 6 वर 7, 3 उरला 1, 5 उरला 1, 5 आणि याचे निम्मे 4, याला भागेला निमपट. आता याचं निमपट आलं की नाही, आपलं काय आलं, 63,554 हे निमपट आलं. तर त्याचं काय म्हणणं, निमपटाची दीडपट. आता दीडपट करणे म्हणजे 1 पट झालं, आणखी अर्धा पट आपल्याला मिळवणं पडेल, त्याच्यात अर्धा पट, याची अर्धा पट, म्हणजे याला भागायला 2 करून घ्यायचं. याचं उत्तर येतं 3 उरला 1, 6 3, याचे 3 मग 1 उरला 1, 7 उरला 1, 7 उरला 1, 7, म्हणजे आता यांची जर बेरीज केली तर आपलं उत्तर येऊन जाईल, म्हणजे 1 पट आणि अर्धा पट, म्हणजे निमपट, त्याला म्हणतात निमपट. 4 आणि 7 11, चला 1, 7 आणि 5 12 आणि 1 13, चला 1, 7 5 12 आणि 1 13, चला 1, 3 1 4 आणि 1 5, 6 आणि 3 9, 95,331. हे 2 नंबरचं उत्तर बरोबर आहे आपलं. चला मित्रांनो, 13 नंबरचा प्रश्न बघू. या 13 नंबरच्या प्रश्नामध्ये आपल्याला इष्टिकाची तिथी दिली.
त्यात असं दिलं इष्टिकाची ती जी माहिती दिली आणि त्यातलं कोणतं चुकीचं आहे ते बघणं आपल्याला. आता इष्टिकाची दिल्या 12 कळा असतात बरोबर, 12 कळा असतात दिले ते कशा तुम्हाला सांगू का. इष्टिकाची ती म्हणजेच एक घनफळ असतं, हे अशी लंब असते ते, हे झाली इष्टिकाची ती, पण ती लंबी असते अशी लंबी. आता 12 कडे 1 2 3 4 हे 4 झाल्या, 1 2 3 हे 4 झाल्या आणि मागील साईडच्या 4 झाल्या, झाल्या 12. हे झाला 12 कडा. घनाला 12 कडा असतात, ह्याला पण घन आहे त्याला पण 12 आहे, म्हणजे 1 आणि 2 नंबरचं हे चुकीचं उदाहरण आहे. बरोबर आहे आपलं. इष्टिकाची लांबी रुंदी उंची मोजता येते बरोबर. लांबी रुंदी मोजून समज आपल्याला क्षेत्रफळ काढता येते, म्हणून हे बरोबर आहे आपलं. नंबर 4 घनाला 6 पृष्ठ असतात बरोबर. हे 1 हे 2 हे मागील 3 4. घनावर किती असतात 1 2 3 4 5 6. जर घन बघितला तुम्ही किंवा ते आपण गुडगुडी असते, गुडगुडीवर 1 ते 6 अंक असतात, त्यालाच तर घन म्हणतात. इष्टिकाची सर्व पृष्ठे चौरस आकृती असतात हे चुकीचं आहे. भलाई घनाची चौरस आकृती असतात, इष्टिकाची तिची नसतात, कारण इष्टिकाची ती अशी लंबी रोड असते, म्हणून हे 5 नंबरचं चुकीचं आहे, म्हणून बी आन्सर आहे आपला. चला मित्रांनो पुढचं बघू आपण. इथं आपल्याला 14व्या प्रश्नामध्ये हे दिले एकदम सोपं आहे, 4थीच्या पोराचं उदाहरण दे. आता 2 लक्ष असे काढतात, 2 1 हे झाले 2 लक्ष. 2 अर्गी 0 आहे 5 0, त्याला म्हणतात 2 लक्ष 2 लाख. 13,000 आता 13,000 असे लिहूया, हे झालं 13,000. 72 शतक, आता हे 72 आहे आणि शतक म्हणजे 100चा होतो, गुणिला किती झाले हे 2 शून्य, म्हणजे हे झाले 72 शतक. इथं लिहून घेऊ 72 शतक. 38 दशक, 38 हे 38 झाले आणि गुणिला 10 म्हणजे काय होईल त्याचं उत्तर 380. आणि 13 एकक यांची बेरीज जर केली 0 0 0 3 9 5 10 चला 1 2 2 म्हणजे 2,20,593. 2,20,593 सोपं एकदम. चला 15वा क्वेश्चन बघू. आता मित्र हे बेसिक वर आहे, तुम्हाला बेसिक माहिती पाहिजे. हे उदाहरण आपल्याला विधान दिले आणि ते विधानातलं कोणतं चुकीचं विधान आहे ते ओळखणे आपल्याला. आता कोणतीही संख्या व शून्य यांचा गुणाकार 0 येतो नाही, असं नाही राहत, अनंत येतो, अनंत नाही. कोणतीही संख्या या 0 यांचा गुणाकार 0 येतो बरोबर. आता एकाला कधी 0 म्हणलं तर काय येईल 0 येईल. 5 भलाई जर भागलं, एकाला जर 0 भागलं तर याचा आनंद येतो, म्हणून हे बरोबर आहे आपलं उदाहरण. कोणतीही विषम संख्येला विषम संख्येने गुणली. आता विषम संख्या काय आपली आपण धरू, विषम संख्या 3 आहे, गुणिला विषम संख्येने गुणली काय उत्तर 9 आहे, ते विषम संख्या आहे. तर इथं काय सांगितले सम संख्या आहे, म्हणजे उदाहरण चुकेल आपलं 2 नंबरचं 2 2 हां हेच ते 2 आहे, इथं 2 आहे. 1 नंबरचा आहे आणि मग कट होईल. गुण्य गुणिला गुणक बरोबर 0 असेल तर फक्त गुण्य व 0 असू शकतो, पण गुणक नाही. हे बी चुकीचं आहे. हे तुम्हाला बेसिक पाहिजे, गुणाकाराचं काय आहे भागाकाराचं काय आहे हे तुम्हाला सगळं मी बेसिकमध्ये शिकवायला आपल्या ह्याच्यामध्ये. पर्याय क्रमांक 3 बी चुकीचं आहे आपलं. गुण्य आणि गुणाकार बरोबर 0 आहे, हे असं असूच शकत नाही ना. कोणत्याही 2 संख्येच्या एकच स्थानी समान अंक असल्यास गुणाकाराच्या एकच स्थानी 8 अंक येणार नाही. आता हे 4थं वाक्य जर बघलं तुम्ही, याच्यात काय दिलं 2 संख्येच्या एकच स्थानी समान अंक. आता जर उदाहरण धरा आपण, इथं 22 आहे 22 आहे, याचा गुणाकार केला 2 2 4 म्हणजे एकच स्थानी काय येतो 4 येतो, म्हणजे समान अंक. म्हणजे इथं 3 असला 9 येतोय, इथं 4 असला तर 16 येतोय, म्हणजे 6 येतोय. 8 येऊ शकत नाही. 8 केव्हा येईल, इथं 2 आणि इथं 4 असला 2 2 4 8, पण त्याने काय एकाच स्थानी समान अंक, म्हणून हे उत्तर आपलं बरोबर आहे 4. मग आपलं चुकीचे कोणकोणचे 2 आणि 3 2 आणि 3 4 तर कट होतो, 4 बी कट होतो, यापैकी नाही.
म्हणजे 2 आणि 3 हे आपली चुकीचे उदाहरण आहे. चला मित्रांनो 16 नंबरचा प्रश्न बघू. इथं आपल्याला आकृती दिली, आकृतीवरून या आकृतीवर काही आपल्याला त्यांचे माप दिले, त्या मापावरून आपल्याला का परिमिती काढायची. परिमिती कशी असते मित्रांनो, या जर आपल्याला आयत दिले, हे 4 आहे, या 5 आहे, 4 आहे, 5 आहे, यांची सर्वांची बेरीज त्याला म्हणतात परिमिती. तसं आपल्याला इथं माप दिले. आता इथं 2 दिले, याचं 6 दिले. आता इथपर्यंत याचं 6 असेल, पण इथं 2 दिले, म्हणजे काही माप दिले काही दिले नाही, पण यांची जर बेरीज केली आपण तर आपलं उत्तर येतं. ते कसं काढायचं आपण. आता इथपर्यंत आपल्याला दिलं नाही माप, पण हे दिले याचं नीट, हे 2 म्हणजे हे 2 असेल आणि 4.5 असेल, म्हणजे 4.5 येईल, 2.5 येईल. आता इथपर्यंत जर आपण अशी लंबरेषा टाकली इथपर्यंत, हे 2 दिले इथपर्यंत, हे 2 निघेल, हे दिलं. आता हे दिलं, हे दिलं. आपल्याला सर्व माप दिले. आता हे सर्वांची जर बेरीज केली तुम्ही तर आपण बेरीज करू. 2 4 2 2 2. ही पण आपल्याला जर हे 2 आहे, हे 2 घेतले, हे 4 घेतले, हे 2 घेतले, याचे इथं 2 आहे, 2 4 2, याचं सुद्धा 2 येईल, याच्या निम्मे हे 2 दिले ना आपल्याला. 2 4 2, आणखीन 2 2, हे 2, हे 2 प्लस 2 प्लस 2 प्लस 2 प्लस 4 प्लस 2 प्लस 6, यांची जर बेरीज केली तर आपली बेरीज येते 36 सेमी. यांची बेरीज जर केली तर उत्तर आपलं आहे 2 नंबर, 16चा 2. इथं आपल्याला वर्तुळ दिले आणि वर्तुळातलं रेखांकित भाग दिले. अपूर्णांकाचं सममूल्य अपूर्णांक दर्शवा. आता इथं किती भाग दिले, 1 2 3 4 5 6 7 8, 8 भाग दिले आपल्याला, बरोबर. आणि किती भाग रंगवायला गेले, 1 2 3, 3 भाग रंगवायले, बरोबर. म्हणजे अशी संख्या असेल की त्या वरच्या संख्येला 3 भाग जाईल आणि खालच्याला 8 जाईल. आता कोणत्या भागाला येलेच जातोय, याला 3 भाग जातोय, खाली 8 जातोय, याला 3 जातोय, याला 8 जाणार नाही, याला 3 जातोय, याला 8 जाणार नाही, याला 3 जातोय, याला 8 जाणार नाही. म्हणजे आपलं उत्तर 1 नंबर आहे, 17चं 1. म्हणजे सोपं आहे मित्रांनो. इथं एकूण हे भाकर आहे किंवा वर्तुळ आहे, या वर्तुळामध्ये आपल्याला 8 हे दिले, एका काटकोनामध्ये 2, म्हणजे अशा 8 आहे, आणि त्यातले 3 रंगवायले, 8 मधून 3 रंगवायले, म्हणजे जे उत्तर राहील आपलं 3. आता याला कधी 11 भाग दिला तर उत्तर येईल 3, याला 11 भाग दिला तर 8 येईल, म्हणजे 3 8 एवढे भाग रंगवायले, 3 8 हे 3 8 रंगवायले बघा. चला मित्रांनो पुढचं उदाहरण बघू. आपल्याला हे उदाहरण दिले, त्या उदाहरणामध्ये आपल्याला 3 मंदिर दिले, एक मंदिर, दुसरं मंदिर व तिसरं मंदिर. त्याचं काय म्हणणं आहे, मंदिरातील प्रत्येक मूर्तीला फुले अर्पण करण्यापूर्वी संस्कृतीच्या हातात असलेली फुले प्रत्येक वेळ दुप्पट होतात. म्हणजे या मंदिरात जाण्याच्या पूर्वी तिच्या हातात जे फुलं असतील ते मंदिरात जाण्याच्या पूर्वी दुप्पट होतात. संस्कृती मंदिरातील 3 मूर्तींना समान फुले केली, इथं बी सारखेच फुले टाकली, तिघीच्या अर्पण केली. तर तिसऱ्या मूर्तीला फुले अर्पण केल्यानंतर जर तिच्या हातात एकही फुल शिल्लक राहिले नाही तर सुरुवातीच्या तिच्या हातात कमीत कमी किती फुले होती. म्हणजे आपल्याला तिच्या हातामध्ये, आता ही संस्कृती आहे, तिच्या हातात किती फुलं आहे. आता इथं आपण ऑप्शन होऊन बी जाऊ शकतो. आता आपण 7 घेऊ, 7. आता इथं जाते ते मंदिरामध्ये, मंदिरात जाण्याच्या पुढे तिच्या हातामधले 7 फुलं हे 14 झाले. मग ते 14 मधले 8 फुलं इकडे होते, उरले किती 6. हे 6 घेऊन जाते, हे 6चे तिच्या हातामध्ये दुप्पट होता 12. 12 मध्ये ते 8 इकडे होते, उरले किती 12तून 8 गेले 4. आता इथल्या तिसऱ्या मंदिरामध्ये जाते 4 फुलं, त्याचे दुप्पट होतात 8, म्हणजे 8 उरता किती 1 0. म्हणजे तिच्या हातामध्ये जेव्हा ते मंदिरात घुसताना 7 फुलं होते, त्याचे दुप्पट झाले 14 फुलं. हे ऑप्शन म्हणून जाणं पडेल मित्रांनो तुम्हाला त्याच्यासाठी. चला आता 19 नंबरचं उदाहरण बघू.
इथं आपल्याला रेखांकित भागाचं क्षेत्रफळ काढणार आहे मित्रांनो. आता 20 सेमी बाजू असल्या चौरसाच्या रेखांकित भागाचे क्षेत्रफळ काढा. 20 सेमी हे किती 20, मग हे किती येईन 10, याच्या निम्मे हे किती येईन 10. आपण पुऱ्या वर्तुळाचं क्षेत्रफळ काढून घेऊ किती आहे. आता चौरसाचं क्षेत्रफळ म्हणजे काय, बाजूचा वर्ग म्हणजे 20 गुणिले 20 किती झाले 400, म्हणजे 400 चौरस सेमी याचा येईन. आता याच्यातून आपण निम्मे याच्यातून हे वजा करू आणि हे वजा करू. जर एक भाग जर वजा केला या 400तून, या 50चा भाग वजा होईल. बरोबर बरोबर आहे की. आता या 400चे 4 भाग आहे, या 100चा भाग असेल, या 100चा भाग असेल, या 100चा भाग असेल, या 100चा भाग असेल. म्हणजे आपल्याला सूत्र किंवा काही ना काही मेंटली दिमाग लावून मी सोडत आहे. आता या एक भाग जर वजा होतोय तर उरले किती 300. बरोबर, म्हणजे 100 रेखांकित आलाच. आणखी या 100 मध्ये निम्मे भाग आहे की, म्हणजे 50% भाग या रेखांकित आहे, म्हणजे 50 आले. म्हणजे असे 150 चौरस सेमी या रेखांकित भाग आहे आपला. हा साधन सिंपल आहे. चला मित्रांनो दुसरं बघू आपण पुढे.